तर आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये विकासाच्या नावावरती मतमागा, कुणाला दारू पाजू नका, इलेक्शन मॅनेज करू नका, असं नितीन गडकरी म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सल्ला दिलाय. तर या निवडणुकीत जे झालं त्याला गडकरी सहमत आहेत असं हर्षवर्धन सपकाळ म्हणतायत. गडकरींचा पक्ष ऐकेल का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. तो या स्टेजवर बसलेल्यांनी माझा ऐका, हे फुकटाची प्यायची धंदे करू नका, कोणाला पाजू नका. निवडणुकीत इलेक्शन मॅनेजमेंट पाहिजे, लफडं नाही पाहिजे. लोकांना काम पाहिजे. हा, खाण्यापिण्याचं काम जरूर करा. मी पण खातो आणि खिलवत असतो. आता आम्ही शाकाहारी आहोत, तुम्हाला पाहिजे तर सावजी मटण जरूर खा, पण बाकीच्या गोष्टी बंद करा. भाडोत्री लोक नाही पाहिजे. पण 5,000 लोकांनी तिकीटं मागितलेली आहे. म्हणलं आहे कपडे फाटण्याची वेळ आता. पण आम्ही हा प्रयत्न करू की जो कार्यकर्त्याला जनतेचं समर्थन आहे त्याचा निवड करताना विचार करू. नितीन गडकरी साहेबांचा नेहमी ते त्यांच्या वक्तव्यासाठी हे प्रसिद्ध आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व हे सर्वसमावेशक आहे, असा त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती देखील आहे, आदरही आहे. मात्र त्यांचं त्यांच्या पक्षात ऐकत नाही ही त्यांची असणारी जी कोंडी आहे, त्या कोंडीचा या ठिकाणी उल्लेख करा असं वाटतं. आणि त्यांनी जे सांगितलं ते जरूर तशाच स्वरूपात झालं पाहिजे. मात्र मूळ प्रश्न आहे की भारतीय जनता पक्ष त्यांचा ऐकणार आहे का.